हॅलो फ्रेंड्स, धावपळीची जीवनशैली, पोषणाची कमतरता, प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांनी आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्या खूप वाढल्या आहेत. त्यामुळे केस काळे करण्यासाठी लोक केमिकलयुक्त हेअर डायचा वापर करतात. ह्या हेअर डायने केस लगेच काळे होतात, पण यातील केमिकल्सच्या साईड इफेक्टमुळे केसांचं नुकसानही होतं. अशा वेळेस केस काळे करण्यासाठी नॅचरल उपाय कधीही फायदेशीर ठरू शकतात. हेअर डाय करणं ही आजकाल खूप आवडती फॅशन झालेली आहे. सगळ्याच मुलींना हेअर डाय करणं आवडतं. निदान एकदा तरी आपण हेअर डाय करावं असं प्रत्येकाला वाटतं. पण हेअर कलर किंवा हेअर डाय करणं केसांसाठी खूप हानिकारक ठरू शकतं, कारण कोणतंही केमिकल्स हे केसांसाठी चांगलं नसतं. त्यासाठी आज आपण काही घरगुती हेअर डाय कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हा उपाय केल्याने केस काळे तर होतातच, पण त्यात कोणतंही केमिकल्स नसल्यामुळे केसांचं नुकसानही होणार नाही. आपल्या किचनमध्येच उपलब्ध असलेले काही घटक वापरून आज आपण हेअर डाय तयार करणार आहोत. हेअर डाय तुम्ही भरपूर प्रमाणात बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पार्टीला जायचं आहे, फंक्शनला जायचं आहे, तर अशा वेळेस आपल्याकडे वेळ नसतो, तर त्यावेळेस अशा पद्धतीनं हेअर डाय तयार करून तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता. अतिशय सुंदर आपले केस दिसतात, उठावदार दिसतात आणि केसांवरती छान चमकसुद्धा येते. तर ही हेअर डाय बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्यही लागणार नाही आणि खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही. अगदी झटपट अशी ही हेअर डाय आपण घरच्या घरी तयार करू शकतो. याला ₹1ही खर्च न करता आपण ही हेअर डाय घरच्या घरी तयार करू शकतो. तर ही हेअर डाय तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं लोखंडी कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा आवळा घालायचा आहे. तुमच्याकडे सुका आवळा असेल तरी चालतो, किंवा मग आवळा पावडर असली तरीही चालेल, किंवा फ्रेश आवळा असेल तर तोही चालतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. तर कढीपत्ता थोडासा सुकलेला मी इथे घेतलेला आहे. तर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. भरपूर असा कढीपत्ता आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये लवंग घालायची आहे. तर इथं 7 ते 8 मी लवंग घातलेली आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला कलोंजी घालायची आहे. तर 1 चमचा कलोंजी सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती छान याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत याचा ब्लॅक कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतत राहायचं आहे. आणि ज्यावेळेस ब्लॅक कलर आला त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, आपण यामध्ये आवळा घातलेला आहे. तर आवळा केसांना चमकदार आणि काळे करण्याचं काम करतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. हे दोन्ही घटक केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात. आवळा केसांची वाढ होण्यास मदत करतं, त्याचबरोबर केस मजबूत करतं आणि पांढरे केस काळे करण्यास सुद्धा मदत करतं. आवळ्यामुळे केस गळती सुद्धा कमी होते. आवळ्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूला शांत करण्यास मदत करतात. आवळ्यामुळे केसांना पोषण मिळतं आणि केसांची पोत सुद्धा सुधारते. त्यासाठी आपण इथं आवळा घेतलेला आहे. कढीपत्त्याचे तर भरपूर प्रयोग या चॅनलवरती पाहिलेलेच आहेत. तर कढीपत्ता सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो, कारण त्या अँटीऑक्सिडंट आणि प्रथिने असतात, जे केस गळती कमी करतात, केसांची वाढ सुधारते आणि केस मजबूत होण्यास मदत होते. कढीपत्त्यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड भरपूर असतं. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास सुद्धा मदत करतं. तर कढीपत्त्याच्या वापराने केसांची वाढ सुधारते. केसांना कंडिशनिंग करून केसांवरती नैसर्गिकरित्या चमक येते. त्यासाठी आपल्याला कढीपत्त्याचा वापर सुद्धा इथं ह्या हेअर डायमध्ये करायचा आहे. लवंग सुद्धा केसांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केस निरोगी आणि मजबूत राहतात. तसेच केस गळती कमी होते. लवंगीच्या तेलाने डोक्याला मसाज केल्याने डोक्यातील रक्तप्रवाह सुद्धा सुधारतो. केसांना छान चमक येते. त्यासाठी आपण इथं लवंग सुद्धा घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य मध्यम गॅसवरती मी छान भाजून घेतलेलं आहे. पाहू शकता अगदी याचा कलर ब्लॅक असा आलेला आहे. आणि यावेळेस आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर याची एकदम फाईन पावडर तयार करायची आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक याची पावडर तयार करायची आहे. पद्धतीची पावडर तुम्ही भरपूर प्रमाणात बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला हे लावायचं आहे त्यावेळेस तुम्ही थोडीशी यातली पावडर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे केसांवरती आपल्याला लावायचं आहे. तर मी इथं थोडीशी पावडर एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर यामध्ये आणखीन एक घटक आपल्याला इथं घालायचा आहे आणि तो आहे कॉफी पावडर. तर इथे 1 चमचा आपल्याला कॉफी पावडर घ्यायची आहे, किंवा मग एक छोटा पाऊच इथं तुम्ही घेऊ शकता. तर कॉफीमुळे केस आपले चमकदार होतात, केसांवरती छान कलर चढतो आणि केस मऊ होतात. त्यासाठी आपल्याला कॉफी पावडर यामध्ये घालायची आहे. आणि कॉफी घातल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरेल तेल घालायचं आहे. जेवढं लागेल तेवढं खोबरेल तेल आपल्याला इथं घालायचं आहे आणि छान याचं स्मूथ याचं बॅटर तयार करायचं आहे. अशा पद्धतीनं
घरच्या साहित्यामध्ये आपण हेअर डाय तयार करून केसांवरती अप्लाय केली तर केसांचं कोणतंही नुकसान होत नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होण्यास मदत होते। कलोंजी सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे। तर केस गळती कमी होते, कलोंजीमुळे केस मजबूत होतात आणि कलोंजीमध्ये फॅटी ॲसिड असतं, त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात। केस पांढरे होत असतील तर त्याला स्टॉप करण्याचं काम सुद्धा कलोंजी करत असतात। केसातील कोंडा कमी करतं, त्याचबरोबर केस गळणे तुटणे सुद्धा थांबतात। त्यासाठी आपल्याला कलोंजी सुद्धा इथं थोडीशी घालायची आहे आणि त्यानंतर हे हेअर डाय आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे। अतिशय सुंदर आपले केस होतात आणि केस गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा थांबतात। अतिशय सोपी अशी रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेव्हा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या शहरातून पाहताय किंवा कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत। केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर ही डाय आपल्याला केसांवरती लावायची आहे। तर एक रात्रभर तुम्ही ही केसांवरती ठेवू शकता किंवा मग 1 तास ते 2 तास तुम्ही केसांवरती ठेवू शकता आणि त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आठवड्यातून 1 वेळा तरी ही रेमेडी आपल्याला केसांवरती अप्लाय करायची आहे। तर हळूहळू पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते। त्याचबरोबर यामध्ये कोणतंही केमिकल्स नसल्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होत नाही आणि केस झाला तर तो आपल्या केसांना फायदाच होणार आहे। तेव्हा ही रेमेडी नक्की एकदा ट्राय करा। चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।